वाजून 4 मिनिटांनी पहिला व्हिडिओ शूट केला म्हणजे इंजिन स्टार्ट करायला होतं त्यावेळेस. मग आत्ता बरोबर 10 वाजून 50 मिनिटं आले. किती किती मिनटं लागली? 50 मिनिटातली 4 मिनिटं वजार करा, 46 मिनिटं लागली ना. 46 मिनिटं लागली ट्रॅक्टर 30 पर्यंत. हरभऱ्याच्या शेंगा आहेत की त्या? हां, याला मिरची फुलं म्हणतात. मग काय म्हणतात? कसली फुलं रे? मिरची फुलंच म्हणतात. तर ही मिरची फुलं म्हणतात. तर हे असं काढायचं आणि त्याच्यात मध असते. खरं ते काय आता ह्याला नाही आहे, ह्या फुलाला आहे खरं मध असते. असले असतात फुली ह्यात असते. काय बघतो आता गावतोय एकात पण गावा नाही मला. म्हणजे शपथ दोन्ही पण फुलं अशीच टाकली, दोन्ही पण फुलं वरच्यावर तरंगल्या. शिवा बघाय कोणी सांगितलं? कोणी सांगितलं शिवा बघाय? दादा. आणि अभ्यास करा सांगा. अभ्यास करायला सांगाने ते ना. अभ्यास कवा? आता अभ्यास करणार आहेस तू? काय काय शिकला? काय शिकलास? 1 2 येतात तुला? मन बघूया. 5 डायरेक्ट. आईला कुठलं कोण आहे तुला मास्तर? कोण आहे मास्तर तुला? हा, शिक्षकांचं नाव काय तुझ्या? नाव का तुझं? शिक्षकांचं नाव पूर्ण? तुझं पूर्ण नाव सांग. तुझं पूर्ण नाव. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग पूर्ण. हा, कोण? कोणावर काय कठीण तिकडे पण नाही जातं काय करते काय विश्वास तुम्ही वॉटर ATM एकदा असं चालू झालं आहे. आता जस्टच पाणी घेऊन गेला एक जण, पण ते वॉटर ATMच बघायला तर पाणी चालू झालं आहे का नाही बघायसाठी. तर माझ्या आधी एक जण घेऊन गेला आमच्या गावातला मेंबर. तर पाणी चालू झाले आणि काय माग 2-3 आठवड्या म्हणजे 2-3 काय 5 दिवसापूर्वी मी म्हटलेलं पाणी चालू होईल म्हणून. तर बघूया झालं तर एकदा असं. ते जरा धुमाकूळ घातला आता गावात ना. रिदान शाळेला जाणार नाहीस? वेळ आहे? खरंच वेळ आहे काय? 11:30 जाऊन. कसं ठेवू? अनुभूती ठेवली. हां, आता एक डोळा बंद करायचा. हां, हे जेव्हा काय करते या मशीनवर? प्रेडिक्शन असते त्यामध्ये आपण नंबर वगैरे चेक करून बघतो. हां हां. काय त्रास होते? त्रास काय माहिती? आता तुमचा एक डोळा बंद केला, दोन्ही डोळे उघडेच ठेवा. उघड केला तरी पण चालू. हां हां. समोर काय येतं दिसतात बघा. काय नंबर? 37 28-012. पण ते ब्लर दिसते काय जरा? आता काय दिसते? कोणत्या मीटिंग मध्ये? 74-043. आता बघा. काढा जरा मग. ॲज कम्पेअर हे बेटर वाटते की हे बेटर वाटते? चायना हे ब्लर दिसते. आत्ता त्याच्यापेक्षा ब्लर म्हणजे कमी झाले आणि अजून त्यापेक्षा शार्प ब्लर आहे. हे बेटर वाटते की हे बेटर वाटते? हा, मग आता हे डोळा बंद त्यामुळे मी काहीतरी डोळ्याला आले असं वाटलं. आपली काय दिसते समोर? 906. अरे मला हे ब्लर दिसाले म्हणजे आता काहीतरी आले डोळ्यात. आता मला चष्मा लावलाय असं वाटायला. काय दिसते? वाचा बरं. 37 खरं चष्मा लागला आणि मला चष्मा लागला असं वाटायला मला. चष्मा लागलाय नंबर आहे त्यामुळे तसं वाटणार. त्याच्यामुळं हा, आता हे थांबते पण हे मला आता क्लिअर दिसते. चष्मा दोन्ही डोळ्यांनी बघता त्यावेळेस कसं वाटतं? या विषय काय म्हणतो मी मम्मीचा चष्मा बदलायसाठी आला तर मी माझा नंबर चेक केला आहे. तर मला एवढी आता भीती वाटायला लागली आहे की स्क्रीन बघून मोबाईल बघून डोळ्यांचा नंबर लागू शकतो. तर तुम्हाला सांगतो फायनल रात्री मी 10 वाजता झोपलेलो आणि थंडी तर लई आहे तुम्हाला माहिती सांगतो. मग आत्ता काय झाले माहिती आहे 6ला मला जाग आल्या कारण मला डेलीचं 6चा गजर येते आणि रात्री 10ला झोपल्यानंतर 6ला मग नंतर झोपच लागत नाही कारण ते टायमिंग बरोबर आहे झोपायचं 10 ते 6.
आणि मग मला झोप लागणार तरी पण मी थंडी आहे म्हणून असंच पडलेलं अंथरुणात. मग आणि काय विचारायला काय की म्हटलं आता कॅमेरा घ्या आणि जरा बाहेरनं सकाळी मॉर्निंगला काय फुटेज गावते का बघायचं म्हणून मी निघालो. आता मी चाललो आहे तर खरं, पण बघूया आता वेळ झाला आहे, मिळतात काय एका दुसरं फोटो. तर तुम्हाला सांगतो आता 7 वाजल्या आणि थंडी तर लई आहे. काल रात्री पण थंडी होती, आता पण थंडी आहे आणि थंडी तर लई आहे. मी इथं आलेलो, इथे विहीर आहे काय आमच्या मामांची आणि त्याच्यावरती चिमण्याने असे घरं बांधल्यात. म्हटलं चिमण्यांचं जरा सकाळी फोटो काढूया. तर एवढं मात्र मला नक्की माहिती पाहिजे होतं की सकाळी जी चिमण्या म्हणा किंवा पक्षी जे आहेत ते सकाळी फिरायला जातात आणि म्हणजे दाना वगैरे गोळा करायला जातात ती. त्यामुळे ती आता त्यांच्या घरात नाही आहेत सध्या. मी म्हटलं ह्याच्यात मिळतील आपल्याला फोटो वगैरे काढायला त्यांचा. मी आता फोटो काढायला आलो तर खरा, पण पक्षी मला बघितलं की पळून जायला लागले. तर कारण मला टेलिफोटो लेन्स आहे, म्हणजे मोठी लेन्स आहे, तरी पण मी बघतो एकदा ट्राय करून. फोटोग्राफर्स जे म्हणजे पक्ष्यांचं फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा जे काढतात त्यांचं पेशन्स लेवल मला वाटते भयानक पेशन्स लेवल असणार त्यांचं. कारण पक्षी कधीही एका जागेला थांबत नाहीत जास्त, आणि जरा जरी हालचाल झाली चावल झाली तर ते हलतात. आणि छोट्याच्या फ्रेममध्ये अखंड झाडावरचं पक्ष्यांचं त्यांचं फिरणं असतं किंवा बाहेर फिरणं असते, त्यांचं उडणं असतं, इकडे तिकडे पळणं असते. तर त्यातनं सुद्धा ते कॅप्चर करायचं म्हणजे नॉट अ जोक. तर पेशन्स लेवल काय आहे ते मला आता कळलं आहे. कारण मी आता एकसारखा असा हातात कॅमेरा असा घेऊन असं बसलो आहे, अक्षरशः हात माझा अवघडलेत. तरी त्यांच्याकडं एखादा ट्रायपॉड ते नसतात, तरी पण थांबणं म्हणजे चेष्टा नाही एका जाग्याला. नाही होय, कुठला कट आहे रे हो? 2 बॉल आलं बघ. हे एवढ्या फास्ट मारलंस बघ, तुला दाखवतो मग. 3 बॉल झाले, 4 बॉल. चब्बन अरे चब्बन 5 बॉल झाले. रस्त्या बाहेर का मारा सांग बायला आउट. टाकणार बिकणार काय नाही, तू आउट आहेस. चल आउट. हां डायरेक्ट रस्त्या बाहेर आउट आहे. फिल्डिंग होती ना, आणि इकडे माझी फिल्डिंग होती. हां झालं बघ 17.5 बॉल. नाही 19.5 नंतर मी टाकलं का नाही, 19.5 नंतर 20 बॉल. चल इकडे दे, चल इकडे दे. मला काय सांगायला चिडकायचं दे ना, तर बघ करणार दे. चल बिल काय नाही, चल टाका नाही. 1 बॉल का टाकायचा मी समज 19.5 नंतर 20 झाला. हां मी आज लई दिवसानंतर ही मोठी बैलगाडी जाताना बघितल्या गावाने. ह्या कारच्या मधनं बैलगाडी या लागल्या. पूर्वीचा दिवस आठवलं मला.